विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही विशेष बातमी। नमस्कार, न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम अंबाजोगाई शहरामध्ये दाखल झाली आहे। अच्युत बापू रंगनाथराव गंगणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगच्या सदस्यपदी निवड झाली आहे। न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने बापूंचं अभिनंदन। बापू, तुमची जी निवड झाली आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया? माझी जी निवड झाली आहे ही निवड कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, तसेच या राज्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाजी पटेल या सर्वांनी मिळून मला ही काम करण्याची संधी दिलेली आहे। आणि मला असं वाटतं की मी जे काही आतापर्यंत शेतकऱ्यांच्यामध्ये राहून काम केलेलं आहे त्या अनुषंगाने काही न्याय देण्याचा प्रयत्न या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं करण्याची संधी मला शासनानं दिलेली आहे। त्याच्याबद्दल मी या नेत्यांचे आभार मानतो। पाहिलं आपण की कृषी राज्यमंत्री सदाभाऊजी खोत साहेब, त्याचबरोबर पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे या ठिकाणी बापूंची निवड झाली आहे। एक योग्य निवड आहे। निश्चितपणे शेतकऱ्यांच्या मालाला या ठिकाणी योग्य तो भाव मिळणार आहे आणि निश्चितपणे एक चांगले दिवस आता येतील अशी आपण अपेक्षा बाळगूया। एक आनंदाचं वातावरण आहे पूर्ण शेतकरी वर्गामध्ये। बापू, एक विचारावं असं वाटतं की कृषी मालाला योग्य तो भाव मिळावा यासाठी आपण आता काय करणार आहात? कृषी मूल्य आयोगाचं काम आहे की शेतकऱ्यावरती अन्याय न होता शेतीमालाचे भाव ठरवण्याची जी काही पद्धत आहे तर ती पद्धत त्याच्यामध्ये काही त्रुटी राहता कामा नये। आणि काळाच्या ओघामध्ये जर काही आणखीन शेतीमालाच्या उत्पादन खर्च काढण्याच्या ज्या काही प्रस्थापित पद्धती आहेत त्याच्यामध्ये आणखीन काही जर वाढ झाली असेल तर त्यालाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढचं काही पाऊल टाकता येईल का, असं सगळ्या आमचे जे सहकारी मित्र याच्यावरती सगळ्यांची निवड झालेली आहे। तर आम्ही दरवेळा जी काही कृषी मूल्य आयोगाच्या बैठका होतील, अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जी काही चर्चा विनिमय होईल त्या अनुषंगाने आम्ही शेतीमालाचा जो काही उत्पादन खर्च आहे तो योग्य कसा राहील आणि त्याच्यामध्ये शासनाला 50% नफा देऊन शेतकऱ्यांच्या मनाला आनंद होईल आणि त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याच्या दिशेने पाऊल सरकार टाकत आहे अशी एक नवी आशाचा अंकुर त्यांच्या मनामध्ये फुटेल अशा पद्धतीचं काम करण्याची आशा माझ्या मनामध्ये या अनुषंगाने निर्माण झालेली आहे। बापू, कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्याचे आपण आता सन्माननीय सदस्य आहात। निश्चितपणे आनंदाचं वातावरण आहे। अंबाजोगाई तालुकाच नाही तर या बीड जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की लोकांना आता एक अपेक्षा आहे की बापू आपले आहेत, काम करणारे आहेत, शेतकऱ्यांसाठी लढणारे आहेत, एक लढवय्या नेता म्हणून आपल्याकडे पाहण्यात येतं। तर पुढील काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आपली काय भूमिका असेल? शेतकऱ्यांसाठी भूमिका अशी आहे की मी ज्या रयत क्रांती संघटनेचं काम करतो या रयत क्रांती संघटनेची एक घोषणा आहे, संवादाकडून संघर्षाकडे। या अगोदर या रयत क्रांती संघटनेत काम करण्याच्या अगोदर मी ज्या संघटनेशी संबंधित होतो, शेतकरी संघटनेशी शरद जोशींच्या, तर त्या संघटनेची घोषणा अशी होती की भीक नको घेऊ घामाचे दाम। शेतकरी हा स्वतःच्याच पायावरती उभा टाकला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारचे कायदे, अशा प्रकारचे धोरणं असले पाहिजेत ही प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आलो। आणि त्या अनुषंगाने अनेक आंदोलनं, अनेक लढाया केल्या, परंतु शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पाहिजे म्हणजे अपेक्षित होतं लोकांच्या दृष्टिकोनातून, आमच्या दृष्टिकोनातून तो भ्रमनिरास बऱ्यापैकी झालेला आहे आणि प्रश्न सुटत नाही आहे, शेतकऱ्यांचा वाढतच जातो आहे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झालेली दिसते तेव्हा आम्ही असं लक्षात घेतलेलं आहे की बाबा केवळ रस्त्यावरती संघर्ष करून आता प्रश्न सुटण्याची शक्यता कमी झालेली आहे। तेव्हा वेगवेगळ्या अँगलनी आता हा प्रश्न कसा सुटेल त्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे। अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू लागलेले आहेत। धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने काही धोरणात्मक निर्णय कायद्याच्या बाजूनं होणं तर आवश्यक आहेच, परंतु तोपर्यंत हातावर हात ठेवून बसता येत नाही की सगळेच कायदे तातडीनं कोणी रद्द करणार नाही। परंतु तोपर्यंत काय केलं पाहिजे तर जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा जास्तीत जास्त लाभ
शेतकऱ्यांच्या घरापर्यंत कसा नेऊन द्यायचा. मुळामध्ये उद्दिष्टच असं होतं की शेतीवरचा भार शेतकऱ्यांचा कमी झाला पाहिजे, यासाठीच शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे गेले पाहिजेत, अशी धोरणं असावी, अशी मूलभूत विचारधारा शेतीच्या अनुषंगानं या देशामध्ये गेल्या 3 दशकामध्ये मांडण्यात आलेली आहे. आणि मग आता जर शेतकरी या शेती व्यवसायाच्या बाहेर काही बाकी दुसरे जोडधंदे करण्याच्या दिशेने त्यांना बाहेर आणायचं असेल, तर आहे त्या परिस्थितीतसुद्धा शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत कशा आणायच्या आणि त्यांना या शेती व्यवसायातून बाहेर काढून नव्या क्षेत्रामध्ये त्यांना कसं घेऊन जायचं, नव्या क्षेत्रामध्ये त्यांचा विकास कसा होईल, त्या अनुषंगाने काय करता येईल, यासाठी सरकारशी संवाद साधून, शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि शेतीच्या अनुषंगाने ज्या काही इथं संस्था कार्यरत आहेत त्यांचा सर्वांचा काय उपयोग होईल असा विचार करूनच आम्ही संवादापूर्ण संघर्षाकडे ही घोषणा देऊन काम करतो आहोत. आणि त्यात बापू, एक विचारावं असं वाटतं की आपण रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आहात, त्याचबरोबर आता कृषी मूल्य आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सदस्य आहात, कृषी राज्यमंत्री सदाभाऊजी खोत साहेब यांचे विश्वासू आहात, जवळचे आहात. एक विचारावं असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये आजही शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीमालाला भाव नाही आहे, एक विदारक चित्र आहे. आपणही शेतकरी आहात, निश्चितपणे मातीवर प्रेम करणारे आहात, तर या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी आपली काय भूमिका असेल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी आत्तापर्यंत जे काही प्रयत्न चालू आहेत त्या अनुषंगाने पाहिलं तर अनुभव असा आहे की आत्महत्यांचा दर काही कमी होत नाही, आत्महत्या वाढतच चाललेल्या आहेत. परंतु ज्या वेळेला परिस्थिती अशी हाताबाहेर गेलेली आहे खरं तर, की सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आंदोलनं करायची त्यावेळेस गोळीबार व्हायचा आणि गोळीबारामध्ये शेतकरी मरायचे, हुतात्मे व्हायचे. परंतु रस्त्यावरती आंदोलनं करूनही प्रश्न सुटत नाही असं जेव्हा आंदोलकांच्या लक्षात येऊ लागलं त्यावेळेस ते हतबल झाले, त्यावेळेला ते आत्महत्या करू लागले. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची काय भूमिका आहे? नाही, त्यांना आज जे काही आभाळ फाटल्यासारखं दिसत आहे, जेव्हा आभाळ फाटल्यासारखं दिसतं तर त्यावेळेला जो काही जवळचा आधार वाटतो तर तो आधार त्याला मिळालाच पाहिजे अशी आशा जर त्याच्या बाजूने आपण निर्माण नाही केली, त्याला तो आधार मिळत नाही असं जर वाटलं तर आणखीन याच्यापेक्षा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आजच्या आरक्षण हा काही आत्महत्येवरचा किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा रामबाण उपाय नाही आहे, परंतु दिलासा थेरपी ज्याला आपण म्हणतो की थोडा दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून का होत नाही. परंतु या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय या आंदोलकांच्या बाजूने खरंच व्हायला पाहिजे आणि सरकार ते करील याच्याबद्दल माझ्या मनात काही संशय नाही. निश्चितपणे बापू, तुमची भूमिका कणखर आहे, शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाजूने आहे, मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. निश्चितपणे असं नेतृत्व असलं पाहिजे की जे चौफेर विचार करतं. अगदी एक हुशार कणखर व्यक्ती या ठिकाणी निवडल्या गेलेल्या आहे. या तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. निश्चितपणे बापू, तुमच्याकडनं काहीतरी चांगलं होणार आहे अशी अपेक्षा आहे. अच्युत बापू रंगनाथराव गंगणे यांची जी कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय सदस्यपदी जी निवड झाली आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. तुमच्याकडनं असंच चांगलं काम हो एवढीच सदिच्छा. न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल, अंबाजोगाई शहर, रामदास तपसेसह संतोष रोकडे.